मित्राच्या लग्नाहून परतताना तरुणाचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा संशय. पालघर तालुक्यातील केळवा रोड परिसरात 28 वर्षीय आतेश प्रकाश भोर याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आतेश हा मित्राच्या लग्नाच्या तयारीसाठी बाहेर गेला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी सकाळी केळवा रोड रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर त्याचा मृतदेह आढळून आला. यावेळी काही अंतरावर त्याची दुचाकी देखील सापडली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि या अपघाती मृत्यूची नोंद केली. मात्र हा साधा अपघात नसून घातपात असल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. मयत आतेशचा आज साखरपुडा होणार होता. तसेच 10 मे रोजी त्याचे लग्न ठरले होते. त्यामुळे तो आत्महत्या करेल यावर कुटुंबियांचा विश्वास बसत नसून या प्रकरणाचा सखोल व निष्पक्ष तपास करण्याची मागणी करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, पालघर. माझा मुलगा हा त्याच्या मित्राकडे लग्नाची तयारी करता मदत करायला, लग्नाच्या म्हणजे हळदीच्या एक दिवस अगोदरच्या दिवशी ते मदत करायला गेला. घरून 9 वाजता निघून त्यांच्याकडे गेला आणि तो तिकडेच होता 12-12:30पर्यंत. असं त्यांचे मित्र तो ज्या मित्राकडे गेले तो तिकडून निघाला आणि तो घरापर्यंत पोहोचलाच नाही. जेव्हा आम्ही चौकशी केली त्याचा अपघात झालेला आहे, रेल्वे अपघात झालेला आहे. पण रेल्वे अपघात आम्हाला वाटत नाही, कारण घातपात आहे. पण त्याच्या डोकीत मागे मार लागलेला आहे आणि फक्त पाय तुटलेले आहेत. तसा हा रेल्वे अपघात वाटत नाही आम्हाला, हा घातपात वाटतो. कारण त्याची कोणाशी अशी वैयक्तिक अशी दुश्मनी वगैरे काही नाही. माझी पण वैयक्तिक अशी कोणती दुश्मनी नाही. पण ते आमच्या शेतीवरून वगैरे थोडंसं भावाभावाशी भांडण वगैरे होतं. ज्या बॉडी दिली आहे त्या पद्धतीने आम्हाला तो घातपात वाटतो. कारण त्याचे टी-शर्टसुद्धा जरासुद्धा फाटलेलं नाही आहे आणि त्याचे मोबाईलचे पार्ट दिले 2, त्याच्यात ते पूर्ण माखलेले आहेत. म्हणजे थोडेसे माखलेले, काय पावसाळ्याचे दिवस नाही तर ते असे माती लागू शकते त्याला. तर याची सखोल चौकशी करून आम्हाला न्याय मिळावा. ज्या मुलाचा 19 तारखेला साखरपुडा आहे, त्याची पत्रिका तो स्वतः वाटतो. 10 मेला त्याचं लग्न आहे. सर्व घरात सगळं अवेलेबल आहे. तर तो आत्महत्या करण्याचे कारणच काय? काहीतरी कारण असलं. एखादं व्यसन नाही माझ्या मुलाला, कोणतंच व्यसन नाही, काहीच नाही. घरात भांडण तंटा नाही. मला बोलून गेला की मी आपल्याकडे तो मदत करायला आलेला म्हणून मी त्याच्याकडे मदत करायला जातो. तर हा घातपातच असू शकतो, आत्महत्या असू शकत नाही. तरी माझ्या मुलाला न्याय द्यावा, सखोल चौकशी करून. घातपात हा 11 एप्रिल रोजी रात्री 12:30 ते 1:30च्या दरम्यान झाला. कारण पोलिसांचं तेच म्हणणं आहे की 1 ते 1:30 म्हणजे तिकडे झालेलं आहे ॲक्सिडेंट. तर 12:30ला जर निघाला असेल तिथून तर आमच्याकडे यायला 10 ते 12 मिनटं लागतात. तर तेवढा वेळ कुठे होता? याबाबत तक्रार कोणाकडे केली? याबाबत तक्रार मी रेल्वे पोलिसांकडे केली, तर त्यांनी आमची लेखित तक्रार घेतली नाही आमची. फक्त फोन नंबर घेतले आणि आम्ही तुम्हाला कळवतो एवढंच सांगितलं. आणि आम्ही जरा याच्यात होतो म्हणून आम्ही ग्रामीण पोलिसांकडे अजून काही तक्रार केलेली नाही. आता 1-2 दिवसात आम्ही ती ग्रामीण पोलिसांकडे तक्रार करणार.